राज्य सरकारने पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजासाठी महत्त्वाचा निर्णय घेत वर्षाला 700 ब्रासपर्यंत माती तसेच विद्युत निर्मिती केंद्रातील राख उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कुंभार समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण करण्यात आली असून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. तहसीलदार स्तरावर कुंभार कुटुंबांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. या ओळखपत्राच्या आधारे वर्षभरात 700 ब्रासपर्यंत मातीचा पुरवठा केला जाईल. सरकारी जमीन, जलसंधारण तलाव आणि मालगुजारी तलावांमधून आवश्यक माती उपलब्ध करून देण्यात येणार असून या निर्णयाचा लाभ कुंभार समाजासह मूर्तिकारांनाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेडी रेकनर दरांबाबत बोलताना बावनकुळे यांनी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याचा दावा केला. मोठ्या इमारती आणि लहान घरांना एकाच दराने शुल्क आकारण्याची पद्धत बदलून मायक्रोझोन प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे विविध भागांसाठी वेगवेगळे रेडी रेकनर दर निश्चित होतील आणि गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. अमरावती विधान परिषद निवडणुकीत दबाव टाकल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी आरोप फेटाळून लावले. फोनचे पुरावे दाखवावेत आणि मोबाईल डेटा तपासावा, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने कोणावरही दबाव टाकण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. यांना आता 700 ब्रासपर्यंत माती आणि लागणारी वाळू मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सोबतच वीज मंडळामध्ये जी फ्लाय ॲश आहे ती फ्लाय ॲश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अनेक दिवसापासून कुंभार समाजाची ही मागणी होती की आमचा पारंपरिक व्यवसाय टिकला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे. आमच्या सरकारने आणि खास करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कुंभार समाजाला आश्वस्त केलं होतं की आमचं सरकार आपल्याला मध्य प्रदेश सारखी पॉलिसी देईल. काल आम्ही कुंभार समाजाकरता ही पॉलिसी आणलेली आहे आणि आता राज्यातील सर्वच कुंभार समाजांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय टिकवण्याकरता, पुढे नेण्याकरता एक मोठी सवलत महसूल खात्याने दिलेली आहे. आता तिथले तहसीलदार, आमचे अधिकारी आमच्या तिथल्या कुंभार समाजाचं रजिस्ट्रेशन करतील, सर्व परिवाराची नोंदणी करतील, त्यांना आय कार्ड देतील आणि त्या आय कार्डवर त्यांना आता 700 ब्रासपर्यंत माती जे वर्षभर त्यांना पुरवठा होईल, एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कुंभार समाजाकरता जिथे जिथे मूर्तिकार मूर्तीसाठी उपलब्ध असलेली माती आहे, काही ठिकाणी मडके बनतात, त्या मडक्याकरता ती माती पाहिजे. जशी जशी त्यांना ज्या ज्या ठिकाणून माती पाहिजे त्या सरकारी जमिनीतनं, पाझर तलावातनं, जलसंधारण तलावातनं, मालगुजारी तलावातनं त्यांना उपयुक्त काय आहे कुंभार समाजांना, त्यांची कुठली माती शेवटी सर्वच माती काही कुंभार समाजाला चालत नाही. त्याचा एक स्पेसिफिक मातीची परीक्षण करावं लागतं. मूर्ती बनण्याकरता गणेशजीची मूर्ती आहे, नवरात्राची आई महालक्ष्मीची मूर्ती आहे, दुर्गादेवीची मूर्ती आहे. या सर्व आता पुढच्या काळामध्ये मोठा फायदा या महाराष्ट्रामध्ये सर्व मूर्तिकारांना, सर्व कुंभार समाजाच्या गावागावातल्या लोकांना होणार आहे. नाही, कुंभार समाज जसं मागणी करेल की आम्हाला माती उपलब्ध करून द्या, आम्ही माती उपलब्ध करून, आमचे तहसीलदार करून देतील. तहसीलदारला जबाबदारी दिली आहे. कुंभार समाजाची मागणी नोंदवल्यावर त्यांना माती उपलब्ध करून द्यायची आहे. हर्षवर्धन सापकल यांच्या आरोपांवर टीका करताना विरोधकांचा पराभव निश्चित असल्याने अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. महायुतीच्या बाजूने वातावरण असून विरोधकांना स्वतःचे लोकही सांभाळता येत नसल्याची टीका त्यांनी केली. अतुल लोंढे यांच्या नगरसेवक बैठकीबाबत बोलताना बैठका घेऊन काही फायदा होणार नाही, कारण निकाल निश्चित आहे, असे बावनकुळे म्हणाले. महायुतीकडे सुमारे 600 मतांचा पाठिंबा असून महाविकास आघाडीकडे 200 ते 225 मते असल्याचा दावा त्यांनी केला. भाजप घाबरल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधकांनी आधी स्वतःच्या मतदारांकडे लक्ष द्यावे, असा टोला लगावला. भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चातून सहली आयोजित केल्याचे सांगत अशा उपक्रमांमुळे संघटनात्मक समन्वय वाढतो, असे ते म्हणाले.
सुनेत्रा पवार यांच्या तांत्रिक बिघाड प्रकरणाबाबत विचारले असता या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही अशी संक्षिप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. धान घोटाळ्याबाबत बोलताना नाना पटोले यांनी संबंधित कागदपत्रांच्या प्रती द्याव्यात असे आवाहन बावनकुळे यांनी केले. ती माहिती मुख्यमंत्र्यांकडे पाठवून मंत्रिमंडळात चर्चा करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पीओपी मूर्तींबाबत पर्यावरणपूरक निर्मितीला प्रोत्साहन दिले जाईल असे सांगताना त्यांनी गणेशोत्सवाशी संबंधित पर्यावरणीय बाबींवरही भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना विकसित भारताचा संकल्प देशाने स्वीकारला आहे असे बावनकुळे म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्कायस्क्रॅपर बिल्डिंग मोठ्या ज्या बिल्डिंग असतील आणि झोपडपट्टी यांचा रेडी रेकनर वेगवेगळं असणार आहे. त्यामुळे SRA किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होतील आणि बिल्डिंगचे रेट सुद्धा कायम राहतील. रेडी रेकनर वेगवेगळं असेल झोपडपट्टी भाग आणि मोठे टावर मुंबई. राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याची अनेक दिवसापासून मागणी होती. क्रीडाची मागणी होती, सर्वसाधारण जनतेची मागणी होती की समजा एक मोठी इमारत आहे, नागपूरला सेंटर पॉइंट हॉटेल आहे आणि बाजूला एक छोटं घर आहे, त्याच्या बाजूला एक झोपड्या आहेत, त्याच्या बाजूला काहीतरी SRA स्कीम आहे. तर आताची परिस्थिती काय आहे की 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर हा ग्रोस त्या ठिकाणी झोन तयार झालेला आहे, रेडी रेकनर झोन. जे सेंटर पॉइंटला रेट लागतात ते इतर सर्व भागावर रेट लागतात. जी उंच इमारत असेल, जी महाग इमारत असेल, त्याचे रेट सर्व भागामध्ये लागतात. आज परिस्थिती अशी आहे. राज्य सरकारने CTS वाईज, प्रॉपर्टी वाईज मायक्रो झोनिंग करून आता बिल्डिंगचा रेट वेगळा असेल, उंच इमारतचा रेट वेगळा असेल आणि गरीब माणसाच्या घराचा रेडी रेकनर वेगळा असेल. म्हणजे एक मोठा दिलासा राज्य सरकारने रेडी रेकनर मध्ये दिलेला आहे. एक आधुनिकीकरण स्वीकारलं गेलं आहे. MRSATच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरांची मोजणी करणार आहोत. प्रत्येकाचं CTS कार्डच्या माध्यमातून वेगवेगळा त्या ठिकाणी मायक्रो झोन तयार करून वेगवेगळा रेडी रेकनर असणार आहे. त्यामुळं गरीब माणसाची, मध्यमवर्गीय व्यक्तीची आणि थोडा त्या ठिकाणी याची गळपेची थांबणार आहे. जो अवाढव्य रेडी रेकनर रेट होता तो कमी होणार. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या काँग्रेसचा उमेदवार नॉट रिचेबल होता, आता ऍडमिट करून घेतलं स्वतःला आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की आमच्या उमेदवारांवर दबाव आणला जातो. खरं तर मी तिथे पालकमंत्री आहे. हर्षवर्धन सपकाळांनी एक फोन दाखवा, त्यांचा मोबाईलचा जरा डेटा काढून घ्या. कशाला करू आम्ही, काय गरज आहे? तिथे आमचं बहुमतच आहे. गरज काय पडतं आम्हाला असं करायची? जेव्हा निवडणुकीमध्ये आपले लोक सांभाळता येत नाही, जेव्हा आपला या ठिकाणी निवडणुकीचा पराभव ठरला आहे, तेव्हा असे वक्तव्य करतात. आधीच म्हटलं होतं निवडणूक लढू नका, आधीच आवाहन केलं होतं की बाबा ही निवडणूक तुमच्या बाजूने नाही आहे, ही निवडणूक महायुतीच्या बाजूने आहे. सरसकट त्या ठिकाणी निवडणुकीचं सोंग केलं नसतं, चंद्रपूरमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती, यवतमाळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती. ऑलरेडी शेवटी मताचं महत्व आहे. त्यामुळं आताही अमरावतीमध्ये काही बिघडलं नाही. त्यांचा माणूस गेला कुठे तर फिरायला किंवा ऍडमिट झाला तर त्यांनी या ठिकाणी समर्थन जाहीर करून टाका. नागपूरच्या काँग्रेसच्या नगरसेवकाला कळताय ते बुद्धिमान आहेत. काय फायदा मतदान करून, काय होणार आहे? काय फायदा आहे गाड्या घोड्यानं संमेलन घेऊन? निवडणूक पराजय ठरलेला आहे आणि किती मतांनी पराजय होणार आहे? भाजपा महायुती 600 मताच्या वर आहे. 200 सव्वा 200 वर काँग्रेस आणि महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी पूर्ण एक बाजूने नाही आहे, त्यांच्यामध्ये फटाफूट आहे. त्यामुळे मला वाटतं की ही निवडणूक अनपोज लायक होती. जिद्द केली त्यांनी, आता जिद्द जे होईल ते होईल. अतुल लोंढे म्हणाले काल गोव्यामध्ये भाजपने आपले नगरसेवक आणि भाजपने आपल्या मतदाराचे फोन सुद्धा काढून घेतले आहे. आपल्या मतदारांना भाजप चोर समजले का? असं आहे, पहिलं आधी अतुल लोंढेंनी आपलं आत्मपरीक्षण करून आपले मतदार कुठेही चेक करा. भाजपच्या मतदाराची कशाला काळजी करता? भाजपचे मतदार आपापल्या पैशाने सर्वांनी 13,500, कोणी 18,000, कोणी 20,000 रुपये देऊन त्यांनी एक सहल आयोजित केली आहे आणि साधारण त्यांनी कोणी विमानाने गेलं नाही, आपल्या आपल्या गाड्यांनी गेलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की निवडणुकीचा काळ आपण सर्व एकत्र आलो पाहिजे, ही पद्धती आहे. मागच्या वेळी माझ्या निवडणुकीला सर्व लोक आपल्या आपल्या पद्धतीने फिरायला गेले.
त्यामुळं बाहेर जाणे ही काही चांगलं आहे. संघटनात्मक आमचं या ठिकाणी समन्वय तयार होतो. जेव्हा 10-12 नगरसेवक आपला परिवारातला सोबत घेऊन एकत्रितपणे राहतात, तेव्हा एक पारिवारिक संबंध तयार होतात, एक रिलेशनशिप डेव्हलप होतं आणि त्यातनं अजून प्रगल्भता वाढतं. त्यामुळे मला असं वाटतं की याकरता आपले गेलेले आहेत, स्वतःच्या पैशाने आमचे नगरसेवक गेले आहेत. सुमित्रा पवार मुंबई ते दिल्ली 9 जूनला ज्या विमानानं प्रवास केला होता त्यात तांत्रिक बिघाड झाला होता. 2 तास ते विमान उशिरानं उडलं होतं आणि ते विमान देखील बीएसआर कंपनीचं असल्याची माहिती समोर येत आहे. नाही, मला याबद्दल माहिती नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धान घोटाळ्याबाबत नाना पटोले यांनी 70 पत्र लिहिलेले आहे. ते म्हणतात की जय अंबे राईस मिल्सच्या बाबत पत्र लिहिलं परंतु सरकार कारवाईच करत नाही असा आरोप आहे त्यांचा. गडचिरोली. देसाई का? नाना पटोले, हो. बरं, नाना पटोलेजींनी मला एक कॉपी द्यावी. मी याच्यात मंगळवारी कॅबिनेटच्या वेळी त्यांच्या जे प्रकरण आहे त्यात माननीय मुख्यमंत्र्यांकडून चौकशी लावण्याचा प्रयत्न करेन. धान भरलेली नाही, जर त्यांनी मला जर दिलं सरकारकडे दिलं म्हणणं आहे, मला एक कॉपी दिली तर निश्चितपणे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांना मी देईल.